आज झटपट आणि सोप्या पद्धतीने मालवणी अंडा करी बनवणार आहोत, ते पण कमी साहित्यात आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप छान लागते। चला तर मग आपण पाहूया मालवणी अंडा करी। एक भांड मी तापत ठेवलेलं, आता त्यात थोडंसं तेल घेणार आहे मी आणि आपण रफली चॉप केलेला जो कांदा असतो ना तो घ्यायचा आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। बदामी लालसर बदामी कलर होईपर्यंत आपण चांगलं परतून घेऊ। अशाच चांगल्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही हिमप्रियाज फूड लॅबला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा। आता त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण लालसर रंगाचा कांदा झाला ना की त्यामध्ये आपण सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही कोणतंही खोबरं वापरू शकता किंवा दोन्हीही वापरू शकता। अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं। बदामी कलर झालं की आपण तो चांगलं बारीक वाटून घेऊयात। असं वाटून झालं की आपण त्याच पातेल्यामध्ये मी तेल गरम करत ठेवते। थोडंसं एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्याला आपण चांगलं परतून घेऊया। आपला कांदा परतून झालं, जास्त बदामी असं करायचं नाही, असं थोडंसं ट्रान्सलूट करून घ्यायचं आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची। अद्रक लसूणचा कच्चा पण निघून गेला की त्यामध्ये आपण मालवणी मसाला घालणार आहोत। जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही तुमचं घरगुती घालू शकता। धणे पावडर, जिरा पावडर आणि हळद पावडर घेतलेली आहे मी त्यात। आपण आपला मसाला शिजला की त्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ना कांदा आणि खोबरं मिरचीचं ते घालून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटं आपण चांगलं परतून घ्यायचं। चांगलं परतून झालं की तेल सुटतो बघा, तुम्ही पाहू शकत असतील थोडं असं बाजूने तेल सुटलेलं आहे। जो आपला वाटण आहे तो आपली कढई सोडत आहे। 3 ते 4 कोकम टाकलेलं आहेत मी। मालवणी रेसिपी म्हणाली, मालवणी भाजी म्हटलं की त्यात कोकम आलंच। पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। बघा किती छान दिसते ना, थोडं तेल कसं असं वर आलेलं आहे। आता उकडलेले जे अंडे आहेत ना ते मी मधून 2 भाग करून त्यात घालते। उकडलेलं अंडं घातल्यानंतर आपण एक वाफ काढून घेऊया। वाफ काढून झाली की वरून कोथिंबीर घालून मस्तपैकी सर्व करून घेऊया। कशी झटपट आहे की नाही, लवकर झाली ना। अशीच झटपट आणि झटपट जरी झालेली असली तरी पण खूप टेस्टी लागते। अशाच चांगल्या छान रेसिपीसाठी तुम्ही हिमप्रियाज फूड लॅबला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि कशी झाली ते सांगा हा का। थँक्यू पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी।